आता फिशला देणार. चला बाबू थांबायचंय का तुला? अरे किती छान आहे. थांबायचंय येणार की थांबणार? लागेल कुणाला तरी, लागेल कुणाला तरी. नमस्कार मंडळी. तर बघा आत्ताच जस्ट आलोय मी ऑफिसमधून. आमच्या ऑफिसची आहे ना लक्ष्मीपूजन वगैरे तिथं झालेलं आहे आणि मग घरी आलोय. घरी लक्ष्मीपूजन करायचं आपल्याला. बाहेर फटाक्यांचा आवाज येत असेल तर हा जो कालावधी आहे तो लक्ष्मीपूजनासाठी आहे. त्या कालावधीमध्ये मग प्रत्येक जे काही शॉप आहेत, आपले व्यवसाय आहेत, ते खूप छान पद्धतीनं आहे ना ग्रोथ व्हावी किंवा मग समाधानासाठी लक्ष्मीचं पूजन वगैरे करतात. ज्या काही विधी आहेत सगळ्या परंपरेनुसार करतात. तर आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर वर्षा तिचं खूप धावपळीचं शेड्यूल चालू आहे, त्याच्यामुळे आहे ना लक्ष्मीपूजनाची तयारी मी करणार आहे. आपले काही नेबर आहेत ना त्यांचं इन्व्हिटेशन पण आलेलं आहे. हळदी कुंकूला वर्षाला बोलवले, शिवाय सोबत शांभवीला पण घेऊन या असं सांगितलेलं आहे त्यांनी. चला तर आता मी पूजेची तयारी करून घेतो. शांभवी उठली होती तर तिला अगोदर खाऊ खायला दिला, तिला थोडं शांत केलं. त्यानंतर मग यूट्यूबचं थोडंसं काम राहिलं होतं ते केलं आणि माझं जे काही आता क्लासेस आहेत तर ते लवकरच सुरू होतात. तर त्याचं प्रिपरेशन होतं ते आवरून साडी नेसून मी तयार होईपर्यंत यांनी तयारीला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली. फुलांचीच रांगोळी काढते मी, जास्त काही तामझाम करणार नाही. काय म्हणतोय आता आपला आवाजच येणार आहे ना. छान वाटते बघा, सणासारखं वाटतंय. श्री छान मदत करते बघा आईला. आता यथाशक्ती पूजेची मांडणी करते मी, कारण की अगोदर कसं असायचं, बाळ नसल्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम पूर्ण तयारीनिशी आणि अगोदरच प्रिपरेशन असायचं, वेळ मिळायचा बराचसा. आता बाळ छोटं असल्यामुळे काही गोष्टींमध्ये इकडे तिकडे होऊ शकतं, सो तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, मला तरी वाटतं की कुठल्याही घरामधली जी लक्ष्मी आहे तर तिला तिचा आदर, तिचा रिस्पेक्ट हा मिळायला हवा. नाहीतर तुम्ही पूजा खूप साग्र संगीत करता, खूप छान सजावट, डेकोरेशन त्यासाठी आणि किती महागड्या महागड्या गोष्टी वगैरे आणता आणि हे सगळं करत असताना घरातली जी लक्ष्मी आहे तर तिचा नेहमी अपमान करता, तिला घालून पाडून बोलता, तिने काहीही केलं तरी त्यात कमीच काढता. किंवा मग तुमच्या शेजारी पाजारी आसपास कुणी आपल्या बायकोला रिस्पेक्ट देत असेल, तिला मान सन्मानाने वागवत असेल तर त्याला तुम्ही बायकोचा बैल म्हणत असाल. किंवा मग पायातली वाहन पायातच असली पाहिजे असे भुरसटलेले तुमचे विचार असतील की घरातल्या बाईने घरातलीच कामं करावी आणि त्या उपर जाऊन तिने मोठा विचार करू नये आणि एखादी करत असेल तर तिला मारहाण करणं किंवा शाब्दिक तिला शिवीगाळ करणं अशा गोष्टी तुम्ही करत असाल. आणि महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अगदी काशीवरून किंवा इतरत्र कुठून जरी ब्राह्मणांची झुंड बोलवली आणि मंत्रोच्चार केले आणि साग्रसंगीत हवन केलं तरी सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. कारण की महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातलीच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही आहे, तर बाकी कोणीही काहीही तुमच्या उन्नतीसाठी करू शकणार नाही. आणि जरी तुम्ही प्रगती करत असाल तरी ती खुंटेल. एवढं मस्त छान तयारी झाली आमची पूजेची. आणि पिल्लू कशी तयार झाले ते पण बघा. हे बघ, ए पिल्लू इकडे बघ, शोना. त्या अगोदर बऱ्याचदा या विषयावरती बोलली आहे, परंतु आजचा हा दिवस जो लक्ष्मीपूजनाचा आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे महिलांसाठी. कारण का खूप जणींच्या मनामध्ये ही सुप्त इच्छा आहे. मला DM येतात, कमेंट येतात की वर्षा असं आहे, घरात खूप त्रास होतो, इच्छेनुसार काहीही करायला भाग नाही, अगदी चहा करून प्यायला सुद्धा भाग नाही, तरीही येऊन सासू चेक करते की काय केलं होतं, किती दूध संपलं, ते सुद्धा मोजून ठेवलं जातं. म्हणजे इतका सासूरवास. किंवा मग नवरा आहे आणि नवरा आणि बायको दोघंच राहतात, तर तिथे समजा एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मी तयारी करते आहे तर मला सतत टोमणे दिले जातात की तू कितीही तयारी कर, मी काय तुला गव्हर्नमेंट जॉब लागूच देणार नाही, म्हणजे तू लागलीस तर मी तुला तो करू देणार नाही. किंवा जर त्याच्या इच्छेविरुद्ध एका आमच्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताई आहेत, त्यांनी नवऱ्याच्या विरोधात जाऊन जॉब लागल्यानंतर जॉईन केलं. त्यांच्या सासू सासऱ्यांचा पाठिंबा होता, मी याविषयी बोलली आहे, परंतु तो नवरा तिच्याशी एक शब्दाने बोलत नाही. जरी भेटायला आला तर बाळाला भेटतो, आई वडिलांना आणि तिला बोलत नाही. म्हणजे ही किती कुत्सित मनोवृत्ती आहे. या मनोवृत्तीचं काय करायचं आणि कसा विकास होणार कुठल्या तरी स्त्रीचा किंवा त्या पुरुषाचा ज्याची बुद्धी इतकी म्हणजे आकुड आहे की तिने फक्त चूल आणि मूलच केलं पाहिजे. म्हणजे कसं होऊ शकतं सांगा. म्हणजे तुम्ही प्रगती करताय, तुमच्या खांद्याला खांदा लावून ती करते प्रगती, तर त्यात चुकतंय कुठे किंवा त्रासदायक आहे तरी काय. परंतु
नाही, पुरुषी अहंकार उफाळून येतो, तर मग त्या लोकांना लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नसते. हेही तितकंच सत्य आहे. आणि जर तुम्ही बघणारे कुणी आता पुरुष मंडळी पाहत असतील, तर त्यांनी त्यांच्या घरातल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करा, तरच लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न असणार आहे. सो बेसिकली एवढंच मला सांगायचं आहे. जय हो पिलू. जय बाप्पा बाप्पा सगळ्या- चांगली बुद्धी दे. श्री आरती घे बा. घे बाळा. तो पिलू तसं जय करावं. तिकडं बघ. जय मोठं होऊ दे. जय तेव्हा तिकडं बघ. मनानी धनानी धनानी सगळं काम मोठं येऊ आपण बुद्धी चांगली देवी एवढं करा. आणि अशा पद्धतीने शांभवी सोबतची ही आमची पहिली वहिली दिवाळी आहे. त्यात आज लक्ष्मीपूजन आणि तिला देवाच्या पायावरती घातलं. श्रीने, मी, आईने सगळ्यांनीच आम्ही मनोभावे देवाचं दर्शन घेऊन आरती संपन्न केली. आणि त्यानंतर मग जो काही फराळ बनवलेला असतो तो फराळ देवाला अर्पण केला जातो. तर मिठाई किंवा फराळ जे काही आपल्याला यथाशक्ती होतं आहे तर ते सगळं अर्पण करून मग चिल्लर पार्टीची वाट बघत असते की जी काही मिठाई आणलेली आहे, पेढा, प्रसाद काय, तर तो कधी मिळतो आहे. आणि एक्साइटमेंट ती सगळ्यांनाच असते. अगदी आपण लहान होतो तेव्हाचे दिवस आठवा ना, की मंदिरातली आरती म्हणजे अगदी घालीन लोटांगण मंदिर चरण डोळ्यानं पाहिनं इथंपर्यंत आलं की लगेचच अशी एक्साइटमेंट व्हायची की आता झालं, थोडीच राहिली आरती आणि आता आपल्याला प्रसाद मिळणार. आणि कितीतरी वेळा प्रसाद घेण्यासाठी खास त्या आरतीला जाणं, ह्या गोष्टी म्हणजे इतक्या रिलेट होतात ना. मला तरी खूप आठवतं जेव्हा श्रीच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट असते प्रसादासाठीची वगैरे, तेव्हा तर हे खूप गोड आहे खरं तर आणि खूप निरागस आहे. आणि त्यामुळेच म्हणत असतील कदाचित की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि त्यांना कशाचं काही पडलेलं नसतं, दुनियादारी किंवा अगोदर प्रसाद खावा की नाही, ह्या सगळ्या गोष्टी. सो तुम्ही कधी हे एक्सपिरियन्स केलं आहे का, की आरती होत येतानाची ती एक्साइटमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तो प्रसंगसुद्धा जर सांगितलात तर मला खूप आवडेल. छान पूजा झालेली आहे आणि आमची शांभवी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. का किती गोड असते आणि आरती चालू होती ना तर खूप छान हसत होती, खूप छान वाटत होतं तिला, है ना. बघा, प्रत्येक ठिकाणाच्या काही वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असू शकतात आणि त्यानुसार आपण प्रत्येकजण त्या पाळण्याचा किंवा फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या इकडे ज्या पद्धतीने ही पूजा मांडली जाते, केली जाते, तशाच पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी काही प्रथा थोड्याफार वेगळ्या किंवा पूजा करण्याची पद्धतही जराशी वेगळी असू शकते, काही नियम वेगळे असू शकतात. त्यामुळे कुणाच्याही मनातली श्रद्धा वगैरे कमी होत नसते. त्यामुळे पहिलं तर मनात श्रद्धा असणं महत्त्वाचं, मग बाकीच्या गोष्टी. आधी कुंकवासाठी बोलवलंय, तिकडे जाऊन येतो. ते 5 मिनिटात जाऊन येऊ आम्ही. So, चला. ऍक्च्युली आम्हाला लेट झालाय, परंतु कसं नाही गेलो तर येऊ त्यांना वाटणार की एवढा वेळ आम्ही बोलवलं आणि आले नाही. कशाला रजा आता. शकतो. लावायचा आणि ते पुढे बराच वेळ टिकायचं नाही ग, त्याच्याने आम्ही फोडायचं पडकी. होय का? मी पण आता चेंज करणार होते. मला हे किती छान वाटली पूजा. अरे आणि भारी वाटते एकदम. हो ना. थोडं युनिक वाटलं ग. बरोबर, ते सवय झाली आहे ना आता. अरे इथे बसव ना. एवढं सुंदर, प्रसन्न, एकदम मस्तच केली आहे पूजा. आणि प्रत्येक गोष्टीची डिटेलिंग केली आहे. हो. थोड्याशा जागेमध्ये सगळं हॅलो.
खूप अवघड आहे. आज आता सध्या अंगावर सांडेल सगळं ते हे करणार चुरगळून टाक. हे आता फिशला देणार. चला बाबू थांबायचंय का तुला? अरे किती छान आहे. थांबायचंय येणार की थांबणार? गो बाबू जे जे तसं करू नये मला. ते की तुम्ही लागेल कुणाला तरी लागेल कुणाला तरी. नाही नाही बरोबर तुला बघण्याची छान आहे, छान आहे, छान आहे. ती सेवा थोडीशी स्पेशल सेवा आहे बरं का. त्याच्यात ती सॅटिस्फॅक्शन आहे ती कुठंच नाही. हा तुम्ही म्हणजे किती कमवा काही कमवा पण नाही त्याला नाही. बरं बाय कर बाय कर. नाचणे मोरे लावायचं का आता? असं कर. शांभू पिलू कुठं आहे माझी? पिलू कुठं आहे? शांभवी कुठं आहे? असतं होय सेकंड चाईल्डचं असते जास्त. जुन्या रांगोळ्या दाखवतो. हत्ती एवढा प्रतिम आता आम्ही जिकडे गेलो होतो हळदी कुंकवासाठी ना, तर तिथल्या सर आणि मॅडम दोघंही शिक्षक आहेत. तर त्यांनी एक गिफ्ट दिलंय. तर ते काय आहे ते खोलून बघू. खरं तर आम्ही म्हणत होतो की उद्या निवांत खोलूया, पण आमची एक्साइटमेंट बसू देत नव्हती. शांभवीला एवढं काही नाही, पण स्त्रीला खूप हे असतं. आणि हे सरांच्या शाळेतले जे स्पेशल चाइल्ड आहेत त्यांनी बोलवलं, त्यामुळे त्यांच्या हाताने गोड गोड सुगंधित तेल देतात गिफ्ट. देवाचा फोटो ह्याची फोटो आहे. किती हे आहे बघा, देवाचं स्टिक होतंय शांभवीच्या ड्रेसला मॅचिंग. किती सुंदर. हे त्यांनी हाताने कलर केलं स्वतः त्या विद्यार्थ्यांनी शाळेत. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा. होप आवडला असेल. आता खूप थकायला झालंय खरं तर या नोटवरच हा ब्लॉग इथंच थांबवतो. आम्ही भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.